रामकृष्ण हरी मंडळी, आषाढ महिना चालू आहे। या आषाढ महिन्यात आषाढी तळण तर झालंच पाहिजे। आज मी माझ्या अगदी जवळचा पदार्थ बनवलेला आहे। माझ्या लहानपणी मी हा पदार्थ भरपूर वेळा खाल्लेला आहे। माझी मम्मी किंवा माझी चुलती असो, यात्रेला चाललो किंवा आषाढ महिना आला की या तिखटपुऱ्या बनवायचीच। ज्वारीच्या पिठापासून आज मी तुम्हाला तिखटपुरी कशी बनवायची ही रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या अगदी प्रवासातही 8 दिवस टिकतात। आज मी तुमच्याबरोबर हीच रेसिपी शेअर केलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपी कशी करायची ते बघूया। या ठिकाणी तिखटपुरी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 वाटी ज्वारीची पीठ घेतलेले आहे, 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी या ठिकाणी बेसन घेतलेले आहे। हे सर्व पीठ मी चाळून घेतलेले आहे। बेसन पीठ घातल्याने आपल्या पुऱ्या खुसखुशीत होण्यास मदत होते, यासाठी आपल्याला बेसन पिठाचा या ठिकाणी वापर करायचा आहे। आता हे सर्व पीठ आपण एकत्र मिक्स करून घेऊया। आता या ठिकाणी एका परातीमध्ये हे सर्व पीठ जे आहे एकत्र करून घेणार आहोत आपण। या ठिकाणी 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे। या ठिकाणी 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, पाव चमचा जिरे पूड आणि 2 चमचे या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहेत। हे सर्व आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया। या ठिकाणी चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये आता याचे मळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये याला। आता या ठिकाणी आपण हे सर्व पीठ एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। आता मळून घेऊया। आता या ठिकाणी हे पीठ आपण मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपण या ठिकाणी पीठ हे मळून घ्यायचं आहे। घटसर गोळा आपल्याला या पिठाचा तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळं आपल्या या पिठाला चांगला चिकटपणा येतो, यासाठी या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी थंड पाण्याचाच मी पीठ मळण्यासाठी वापर केलेला आहे। अशा पद्धतीने घट्ट मी गोळा मळून घेते। या ठिकाणी घटसर गोळा मी मळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीनेच घट्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। आता याच्या आपण पुऱ्या पाडून घेऊया। पुऱ्या पाडायची माझी एक वेगळी पद्धत आहे। चला तर मग आपण पुऱ्या पाडायला घेऊया। आता या ठिकाणी पुऱ्या पाडून घेऊया। पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडासा, अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला करून। आपण असं परातीमध्ये करून घेऊ शकतो। अशा पद्धतीने छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता सर्वांच्याच घरी अशा पद्धतीचा तांब्या असतो, सर्वांच्याच घरी इझिली अवेलेबल असतो। अशा पद्धतीचा तांब्या घ्यायचा आहे आणि या तांब्यावरती हे कॉटनचे कपडे जो आहे तो घालून घ्यायचा आहे। कोणत्याही प्रकारचा कॉटनचा कपडा तुम्ही वापरू शकता। या ठिकाणी माझी चुलती लहानपणी अशा पद्धतीच्याच पुऱ्या पाडायची, खूप भन्नाट लागायचं, खायला खूप छान लागायचं। आणि असा गोळा घेऊन यावरती आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला थापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इझिली अशा पद्धतीने आपली ही पुरी लाटून होते। बघा थापून झालेली आहे पुरी। अशा पद्धतीने आपली पुरी बनवून तयार झालेली आहे। अगदी जाडसरही नाही किंवा पातळही नाही, अशा पद्धतीने पुरी आपल्याला ही तांब्यावरती थापून घ्यायची आहे। आता तळून घेऊया। आता या ठिकाणी मी छोटीशी कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि या आता माझं हे तेल कडलेलं आहे। आता यामध्ये ही पुरी घालून घेऊया। अशा पद्धतीने पुरी सोडायची आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता, किंवा आपल्याला पुऱ्या तळताना पातेल्यामध्ये तळाव्या लागतील। आपण जर मोठ्या कढईमध्ये तळायला गेलो तर आपली पुरी फुगणार नाही आहे,
तुम्ही बघू शकता आपली पुरी इझिली फुगली जाते अशा पद्धतीने. दोन मिनटं चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी मी एका स्टिकचा वापर करणार आहे. स्टिकच्या सहाय्याने आपल्याला ही पुरी उलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने. बघा अशा पद्धतीनेच आता सर्व पुऱ्या मी तळून घेते. या ठिकाणी पुरी आपली चांगल्या प्रकारे तळली गेलेली आहे. डिशमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी दुसरी पुरी आपण अशाच पद्धतीने थापून घेणार आहोत. अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आहे. हातावरती असा जरी केला गोळा गोल गोल तरी काही चालतं. अशा पद्धतीने छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही हाताने अशा पद्धतीने प्रेस करून आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे. थोडंसं पाणी लावायचं आहे कपडाला आणि हा गोळा यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि आपल्या तळव्याच्या हाताने यावरती प्रेस करायचं आहे. हलक्याशा हाताने प्रेस करायचं आहे. आपली पुरी बनून तयार होते पटकन. बघा पटकन ही आपली पुरी बनून तयार झालेली आहे. जास्त मेहनत लागत नाही आहे. पटकन आपली ही पुरी तयार होते. आता अशा पद्धतीने हातावरती घेऊन आपण तळून घेऊया. आता या ठिकाणी तेलामध्ये सोडायचं आहे. अतिशय काळजीपूर्वक तेलामध्ये सोडायचं आहे, नाहीतर आपल्या हातावरती तेल उडू शकतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्या पुऱ्या पटकन फुगल्या जातात. 2 ते 3 मिनटं आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तांब्यावरती सुरुवातीला पाणी लावून घ्यायचं आहे. छोटासा गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीचा. दोन्ही हाताने आपल्याला अशा पद्धतीने गोल सुरळी करून अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे. दोन्ही हातामध्ये प्रेस करायचा आहे आणि हलकंसं हाताने दाबल्यानंतर तळव्याने आपल्याला या पुऱ्या अशा दाबून घ्यायच्या आहेत. बघा आपली पुरी बनून तयार आहे. तळून घेऊया. पलटी करून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनटात आपली ही पुरी तळून तयार होते. बघा अतिशय सुंदर. काढून घेऊया. अशा पद्धतीने पुरीवरती आली की लगेच पलटी मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने चांगल्या प्रकारे आता आपल्याला तळून घ्यायचे आहे. या ठिकाणी आता पुरी आपण तळून घेणार आहोत. पटकन पुरी आपली तळून होते. बघा कशा पद्धतीने पुरी आपली तयार होत आहे. अशा पद्धतीने वरती पुरी आल्यानंतर आपल्याला पटकन पलटून घ्यायची आहे. एक अर्धा सेकंदात आपल्या ह्या पुऱ्या तळून होतात. बघा आता पलटी मारून घेऊया. दुसऱ्या बाजूनही चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. कशी टम्म करून आपली ही पुरी फुगलेली आहे. 1 मिनिटात ही पुरी आपली बनवून तयार होते. बघा आता ही पुरी आपली तळली गेलेली आहे. खूपच सुरेखात आपल्या ह्या पुरीला कलर आलेला आहे आणि लाटायचीही झंझट नाही. पटकन पुरी आपली ही
तळून पण होते आणि त्याच पद्धतीने प्रेस केल्यानंतर पटकन लाटूनही होते. चला तर मग पुरी काढून घेऊया. आता आपल्या ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी अर्ध्या तासात मी ह्या पुऱ्या 25 पुऱ्या बनवून तयार केलेल्या आहेत. मी जे मेजरमेंट दिलेलं आहे साहित्याचं, त्या साहित्यामध्ये 25 पुऱ्या बनवून तयार होतात. अगदी लाटायची झंझट नाही आहे. पटकन ह्या पुऱ्या आपल्या लाटल्याही जातात किंवा तळल्याही जातात. अगदी एका सेकंदामध्ये ह्या पुऱ्या तळल्या जातात. लाटायलाही खूप कष्ट लागत नाही. अगदी इझिली किंवा सोप्या पद्धतीने ह्या पुऱ्या आपल्या बनवून तयार होतात. ह्या पुऱ्या आपण दह्याबरोबर खाऊ शकतो. तुम्हाला एक पुरी मी ओपन करून दाखवते. बघा किती टम्म करून फुगलेला आहे. वरचा लेअर तुम्ही बघू शकता, अतिशय पातळ आहे. आतून तुम्हाला एक कट करून दाखवते. बघा आतमध्ये कशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या दिसत आहेत. अगदी 3 लेअर यामध्ये पडले गेलेले आहेत. ही पुरी आपण दह्याबरोबर खाऊ शकतो किंवा असेही खाल्ले तरी चालतं किंवा तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी लहानपणी दह्याबरोबरच ही पुरी खायची. अतिशय सुंदर अशी ही पुरी बनवून तयार होते. खायला तर अप्रतिम लागते. आय होप माझी ही तिखट पुऱ्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. काही कमेंट्स असतील तेही तुम्ही सुचवा, जेणेकरून माझ्यामध्ये आणखीन मी इम्प्रूव्हमेंट करू शकेन. धन्यवाद.